चला आजची सुट्टी सुफळ संपूर्ण झाली. हा फक्त शिवराज असायला हवा. पण काय करणार, त्याला सिंगापूरची मीटिंग सुद्धा महत्वाची होती ना, तिकडे जावं लागलं त्याला. हा आता त्याला जर आधी कल्पना असते ना की मंजिरी आज इथे येणार आहे तर नक्कीच ती मीटिंग पुढे ढकलता आलीच. पण काकू तू चांगलं रागव त्याला. त्याला सांग मी रुसले त्याच्यावर. काय आहे, त्याला सिंगापूरला जायला वेळ आहे पण कोल्हापूरमध्ये येऊन सुद्धा मला भेटायला वेळ नाही. अगं तसं काही नाहीये, कामच इतकं महत्वाचं होतं त्यामुळे त्यांना कोल्हापूरहून सरळ सिंगापूरला जावं लागलं. आणि आम्ही येणार आहोत ना एवढ्यात तिकडे. नक्की झालं की तुला सांगतो. हा आणि मी एक गोष्ट ठरवली. मंजिरी आणि मधुराची रूम आहे ती किड्स रूम करायची. हो मी उद्याच इंटेरियर डिझायनरला सुद्धा बोलवलेलं आहे. हे बघ मंजिरी, मला माहिती आहे की तुझं बाळणपण काही इथे होणार नाही. पण जरी बाळणपण इथे झालं नाही तरी सुद्धा तुला बाळ झाल्यानंतर तू इथे येणारच ना. मग त्यावेळेस मुलांना खेळणी, त्यांना धिंगाणा घालायला ती रूम असेल. हा मात्र मुलं मोठी झाल्यानंतर शाळेमध्ये जायला लागतील. ती शाळेत जायला लागली की उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडल्या की त्यांना ताबडतोब इथे पाठवून द्यायचं. म्हणजे काय की वर्षभर ती त्यांच्या आई वडिलांची असतील पण सुट्ट्या लागल्या की ती फक्त आणि फक्त त्यांच्या आजोबांची असतील. काय मंजिरी? हो काय? तुला आता वाटत असेल की मी आता बोलतो नंतर विसरून जाईन, पण तसं नाहीये बरं का. मुलांना जर इथे पाठवलं नाही ना तर कोल्हापूर देऊन त्यांना किडनॅप करून घेऊन जाईन. मला एक बरं आहे, मला एक बरं. माझ्या दोन्ही मुली एकाच शहरात आहेत, कोल्हापुरात. म्हणजे काय की दोघींची मुलं मला एकत्रितच सापडतील ना. किड्स रूम. येस मी आलेच. काय ग? नाही काय नाही, मला जरा मळमळत आहे. आलेच मी. अख्खा मी येते. अगं नाही तू बस ना. मी आलेच. मी आले. कॉफी. मंजिरी नाहीये म्हणून मी घेऊन आले. ठेव. काही विचारायचं नाहीये तुला? निदान फॉर्मॅलिटी म्हणून तरी विचार बघण्याचा कार्यक्रम कसा झाला? ऍक्च्युली मला आईनं आल्या आल्याच सांगितलं. त्यातून तुला काही वेगळं सांगायचं असेल तर सांग. वेगळं काहीच नाही. मला फक्त तुला एवढंच विचारायचंय, मी काय करू? हा निर्णय तू घ्यायचास प्रिया. तो मुलगा तुला आवडला की नाही आवडला ते तू सांग. मला तुझ्याशिवाय दुसरं कोणीही आवडू शकत नाही हे माहितीये तुला. एक सांगू? राधार एवढं करशील माझ्यासाठी? हे बघण्याचे वगैरे कार्यक्रम बास झाले आता. तूच एक मुलगा फायनल कर. मी डोळे बंद करून त्याच्या गळ्यात माळ घालायला तयार आहे. प्रिया तुलाही माहिती असं काही होणार नाही. जे काही होईल ते तुझ्या इच्छेनं आणि तुझ्या पसंतीनंच होईल. माझी पसंत राहू दे ना सत्यजित. आपण पुन्हा पुन्हा प्लीज त्या विषयावर बोलायला नको. उगाच मन मारून असं सजून धजून एखाद्या बाहुलीसारखं सगळ्यांसमोर उभं राहायला नको लावूस मला सारखं सारखं. तू काय तो डिसिजन घे आणि मला सांग.
मुलं मोठी झाल्यानंतर शाळेमध्ये जायला लागली. ती शाळेत जायला लागली की उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडल्या की त्यांना ताबडतोब इथे पाठवून द्यायचं. त्या मुलाला जन्म दिल्यानंतर ते तू माझ्याकडे द्यायचंस. तिथून पुढे त्या मुलाची संपूर्ण जबाबदारी फक्त माझी राहील. डिवोर्सच्या वेळी बाळाच्या कस्टडीवरून तू वाद घालणार नाहीस अशी अपेक्षा मी करतो. कारण तसं जर तू केलंस तर मला भर कोर्टात आपल्या डिवोर्सचं खरं कारण सांगावं लागेल. त्याला किंवा तिला एवढंच माहिती असेल की आई आपल्याला जन्म देऊन हे जग सोडून निघून गेली. मंजिरी मी आल्यापासून पाहतोय आज तुझी आई असती तर या विषयावरती तुझ्याशी मोकळेपणाने बोलू शकली असती. पण आता मलाच तुझी आई म्हणून बोलायचंय आणि बाप म्हणून सुद्धा. म्हणून कसं विचारावं काय विचारावं याच्यापेक्षा मी तुला सरळ आणि थेटच विचारतो, काय झालंय? तू का अशी अस्वस्थ काय बाळा? आता खोटं खोटं असून मला असं सांगू नकोस काही नाही बाबा काही नाही बाबा असं प्लीज असं उत्तर नको देऊस प्लीज. कारण आई म्हणून तुझ्या मनातली छोटीशी हालचाल सुद्धा मी पकडू शकतो आणि बाप म्हणून तुझे प्रॉब्लेम्स मला सोडवायचे आहेत. कर्तव्य आहे माझं ते. प्लीज बाळा बोल ना. बाबा तुमचा गैरसमज होतोय. गैरसमज? तुझे डोळे वाचण्यात कधीच चूक नाही झाली माझी आजपर्यंत. बोल बेटा काय झालं? काय नाही बाबा, कारण नसताना पण होतं असं कधी कधी. ठीक आहे, तुझ्या संसाराच्या तुझ्या काही गोष्टी असतील हे, पण स्वतःच्या आईपासूनही काही गोष्टी नाही लपवू शकत. तिला न सांगण्यासारखी गोष्ट कुठली असू शकत नाही ना. बोल बेटा मोकळेपणाने सांग प्लीज, मोकळेपणाने सांग. बाबा माझी शपथ आहे तुला. बोल बेटा खरं सांग, काय लपवतेस तू माझ्यापासून? सांग, माझी शपथ आहे तुला. अहो काय करताय तुम्ही? कसली शपथ घालतायचा तुम्ही हिला? हो पोटूशी आहे ती, 2 जीवांची आहे. तिला शपथ घालतायचा म्हणजे तिच्या बाळाला बी शपथ लागणार की. अहो जो जीव जन्मालाच आला नाही त्याला कशापायी धर्म संकटात टाकतायचा तुम्ही? असं करू नका सव. माझी विनंती आहे तुम्हाला. मला काळजी वाटते हो, खरंच काळजी वाटते मला याची. तिची काळजी मला स्वस्त बसू देत नाही आणि ही काही सांगायला तयार नाही. अगं पोरी, तुझे बाबा काय म्हणतायत? जे काय मनात असेल ते बोलून टाक की, मोकळं हो. अहो बाबा काय नाही, मला ऍक्च्युली घरची खूप काळजी वाटत होती. घरच्या चिंताच भेडसावत राहिल्या म्हणून. आणि काय झालं, तुम्ही एवढ्या दिवसांनी मला पाहिलंत ना म्हणून तुम्हाला टेन्शन येणं साहजिक आहे. पण आत्ताच मी आईंना फोन केला होता तर आई म्हणाल्या की हे अजून घरी नाही आलेत, म्हणून मग आपली रुखरुख लागून राहिली. म्हणजे कुठे गेले असतील. बाकी काही नाही, काळजी करण्यासारखं काही नाहीये. बघितलंय नव, पण संसाराची चिंता आहे तिला, दुसरं काय बी नाही बघा. असं आहे मग काही प्रश्न नाही. अहो नाही कसा, मी म्हणते या अवस्थेमध्ये डोसक्यावर कशापायी चिंता घ्यायची?
कशा पाहिजे जीवाला घोर लावून घ्यायचा ग? हे बघ बेटा, फार चिंता नाही करायची. हं? आपण कसं असं मस्त राहायचं, मस्त मजेत मजेत राहायचं, आपल्या मस्तीत जगायचं. हं? छोट्या छोट्या गोष्टींची कधी चिंता नाही करायची. हं? काळजी करू नकोस. येडी ग माझी बाय ती. कशा पाहिजे चिंता करते ग? मी आहे ना ब. मग आजी अहो, हे काय आपण संक्रांत सोडून आपण इथे आलोय. अगं आपण इथं आलो खरे, पण माझ्या डोसक्यात नाही संक्रांतीचं निघूनच गेलं की ग. पण काही हरकत नाही. हे तुझ्यासाठी हलव्याचे दागिने बनवते मी. म्हणजे नवीन लग्न झालेलं असतंय की नाही, त्या पुरीसाठी असे हलव्याचे दागिने बनवायचे असतात. अगं तुझ्यासाठी या हलव्याच्या बांगड्या बनवल्यात बघ कशा आहेत. खरंच खूप छान आहे. आणि पुढच्या वर्षी तुझ्या बाळाला बोरनान घालायचंय. काय बोरन्हाण? हा, मला माहित नाही. म्हणजे बोरनान म्हणजे बाळाला काळे कपडे घालायचे आणि चिरमुरे बोर फुलं यांची पाखरण करायची डोसक्यावरनं त्याच्या. कशा झाल्यात बांगड्या? हो, आवडले. आता तुझ्यासाठी मस्त पैकी हार बनवणार बघ. कसं असतंय ना पोरी, या संक्रांतीच्या निमित्तानं समद्या चांगल्याचं संक्रमण होत असते बघ. पूर्वी याच दिवशी सूर्यदेवानं तिळासुरा नावाच्या राक्षसाचा वध केला होता. समद्या देवासनी आणि मानव जातीला वाचवलं होतं बघ. आणि आता आपल्या आपल्या आयुष्यातल्या तिळासुराला तिलांजली व्हायची असती या सूर्यदेवाच्या कृपेनं. पण मला असं वाटतंय आज आपण आपल्या घरी असायला हवं होतं. खूप मजा आली असती नाही? झालं. पुन्हा नवऱ्याला भेटायची इच्छा झाली बाई तुला? कठीण आहे ग तुझं बाई. बर ते जाऊ दे, तू शालेला जरा फोन कर. तिला आठवण आहे की नाही संक्रांतीची काय माहिती, आठवण करून द्यायला पाहिजे तिला. लाव फोन. हॅलो, शालिनी बोलते का? हा बोला सासूबाई, शालिनी बोलते. अगं काय संक्रांतीचं काय केलंस का नाही? हो केली तर. अगदी भोगी सुद्धा साजरी केली आम्ही. अगदी तिळाची भाकरी, भोगीची भाजी, लोणी असं नैवेद्य दाखवला. आता सुद्धा गुळाच्या पोळ्या करायला घेणार आहे मी. आणि सुगडाचं काय, त्याचं काय केलंस? हे बघ, ती नेत्र आहे ना व, तिच्याकडनं सुगडाची पूजा करून घे बघ. पण समधी तयारी तू कर हा, सांगते तुला. हो सासूबाई, तुम्ही नका काळजी करू, मी त्या पूजेची तयारी करते. ती आली की करायला लावते तिला पूजा. अगदी रीतीला धरून सगळं करते. हा, आणि हळदी कुंकाचं मग बघू की, म्हणजे रथसप्तमी पद्धत चालते की हळदी कुंकाचं. मी आणि मंजिरी आलो की नाही की मग आपण हळदी कुंकाचं ठरवू. वाणाचं काय, किंवा बायकांना बोलवायचं, समजा करूया काय. बरं बरं बरं, मी तुम्हाला तेच सांगणार होते. आणि याही वर्षी तुम्ही बरोबर आहात म्हणजे सगळं अगदी मुधोळकरांच्या परंपरेला धरून होणार आहे. आणखीन काय म्हणताय? ठीक आहे समजा. बरं ठेवू का फोन? बर, द्या मी कट. आता शिकले मी. घे. अरे प्रिया, कुठे होतीस? मी आत्ता तुझ्या रूम मध्ये गेलो होतो. का वॉच ठेवून असतोच वाटतं आजकाल. ए, काही काय बडबडतेस? अगं संक्रांत आहे, तिळगुळ द्यायला आलो होतो. हे घे, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. काय गोड बोलता बोलता माणसं गोड वागायलाही लागतात. अगं तिळगुळ घेतल्यावर किमान आता हस तरी, मग कसं माणूस आपोआप गोड बोलायला लागतं. का फक्त आजच्याच दिवशी गोड बोलायचं असतं?
इतर दिवशी नाही बोलू शकत? का नाही बोलू शकत? ऑफकोर्स बोलू शकतो. पण काय आहे, मुळात जी माणसं स्वतःला कडवट करून घेतात ना, त्यांना अशी मध्ये मध्ये आठवण करून द्यावी लागते की अहो तुमच्यातही गोडवा आहे थोडासा, जरा वागण्या बोलण्यातनं दिसू द्या. प्रिया, एक बोलू? अशी उगाच उदास नको राहत जाऊस ग. हे तुला आठवतंय एका संक्रांतीला आपण किती मजा केली होती. टेरेसवर दिवसभर तू आणि मी पतंग उडवत होतो. किती एन्जॉय करायची सेवा तू. आणि आता तू अशी उदास का असतेस? मॉन प्रिया. गौरांग, तो आनंद आहे, वस्तू नाहीये की हरवल्यावर लगेच सापडेल. एकदा नशिबाने तुमच्या आयुष्यातून आनंद हिरावून घेतला की घेतला. प्रिया, एनिवे, ही जी तुझी गोड बोलण्याची थिअरी आहे ना, ती जाऊन तू तुझ्या बायकोला का नाही सांगत? तिला त्याची जास्त गरज आहे. तिने सांगितलं नाही तुला? अरे आजकाल तुमची तर खूप दोस्ती आहे ना. तिला तर हे धडे कधीच चालू केलेत. जा, संक्रांत आहे, मजा कर. आणि आज तू कितीही गोड खाल्लंस ना तरी तुला कोणीही अडवणार नाही. सो एन्जॉय. अरे सॉरी हा. गौरांग, इकडेच थांब. वाटतो तेवढा साधा नाहीये. काय पतंग उडवायच्या नादामध्ये खाण्यापिण्याचं विसरलास ना? नाही 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 आई, मी खाण्यापिण्याचं सामान सोबत घेऊनच टेरेसवर गेलो होतो. कोण ते 10 वेळा वर खाली करणार? आणि आई, मी काय नुसती पतंग नव्हतं उडवायला गेलो, सगळ्यांना तिळगुळ वाटून आलोय. तुझी ही संक्रांत ना तुझ्या लहानपणच्या संक्रांती सारखीच आहे. मग हे आई, सत्यची दादा आहे ना, तेव्हाही कधी पतंग उडवायला यायचा नाही आणि आजही येत नाही. आई, मला काय वाटतं ना की दादाला पतंगच उडवता येत नाही, म्हणून तर आपली पळवाट काढतो. काय तू? आई, तुला पण पटलं की नाही? मग बरं आई, हे सगळं जाऊ दे. हं? गुळपोळ्या कुठे आहेत? दे दे दे, वाढ लवकर. अरे दे काय, सगळी तयारी करून ठेवलेली आहे. पूजा झाली की गरम गरम करून वाढते. पूजा? अगं मग कर ना पटकन. कर काय, आता तुझी बायको येईल नेत्रा, ती पूजा करेल आणि मग करते पोळ्या. सगळी तयारी झालेली आहे माझी. नेत्रा पूजा करणार आहे? ओ गॉड. बरं, तोवर मी या लाडूवर भागवतो. ए बाबा, पोळ्यांना जागा ठेव, नाही तर लाडवानेच पोट भरेल तुझं. आणि वरती नेले होतेस ना वाटायला, निम्मे लाडू तुझ्याच पोटात गेले ते, खात्री आहे माझी. आई, अरे वा, छान दिसते साडी. पण आवडली ना तुला? म्हणजे मी आपली माझ्या पसंतीने आणली होती. हो अवय, असं काय करताय? तुमची पसंती ती माझी पसंती. खूप आवडली मला साडी. छान दिसते. थँक्यू. बरं, पूजा झाली व्यवस्थित? हो, अगदी व्यवस्थित. जसं तुम्ही सांगितलं होतं ना तसं सगळं केलं. छान छान. आता तिळगुळ द्या. हो, म्हणूनच सगळ्यात आधी तुमच्याकडे आले. हे घ्या, तिळगुळ घ्या, गोड बोला. नमस्कार करते आई. अक्षांत, छान दिसतेस ग. छान दिसते. काही दिवसांपूर्वी तू मला एक प्रश्न विचारला होतास. आयुष्यात कधीतरी एका सेकंदासाठी तरी मी तुझ्यावर प्रेम केलंय का? एवढा विचार करावा लागला उत्तर द्यायला? मी सांगतोय म्हणून किंवा माझा हट्ट म्हणून तू लग्न करावंस असं मला अजिबात वाटत नाही. तुला जो काही निर्णय घ्यायचा आहे तो घेताना तू फक्त आणि फक्त स्वतःचा विचार कर. आपल्यात जे काही संबंध होते त्याचं ओझं तर मनावर अजिबातच ठेवू नकोस. माझी एवढीच इच्छा आहे की तू सुखी व्हावंस. मी प्रयत्न करेन. मी हे सगळं बोलतोय कारण मला तुझी काळजी वाटते. मला कळतंय, पण माझ्या मूळ प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस तू.
मी तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंय प्रिया, तुला ते कळत नाहीये. मला तुझी काळजी वाटते कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे. आता याला कोणी प्रेम म्हणतं, कोणी मैत्री म्हणतं, कोणी बहीण भावाचं नातं म्हणतं, कोणी अनैतिक संबंध म्हणतं. लेबल काहीही असो, भावना तीच आहे. आणि कसं आहे प्रिया, तू माझ्या आयुष्यातून निघून जावंस किंवा तुझी बॅट टाळावी म्हणून जर मी हा सगळा खटाटोप करत असतो ना, तर मुळात तो करायचीच मला काही गरज नाही. तसं असतं तर मी तुला माझ्या आयुष्यातून कधीही बाहेर काढू शकलो असतो. अजिबात कष्ट नसते पडले मला. तुझी काळजी वाटते, तुझं सुख महत्वाचं वाटतं, म्हणून मी हे सगळं बोलतोय. आणि निदान आता तरी तुझी खात्री पटेल की त्या अर्थानं माझं तुझ्यावर प्रेम होतं आहे. सत्यजित, मी लग्न करीन. माझ्या नवऱ्याला हर तऱ्हेने सुखी ठेवीन. पण सत्यजित, मी कधी सुखी होऊ शकणार नाही. गैरसमज आहे तुझा, आणि तोही दूर होईल एक दिवस. गुड नाईट.